उरण हत्याकांडातील सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। यशस्वीच्या मारेकऱ्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। दाऊद शेख याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले। गेल्या 3 दिवसांपासून पोलीस आरोपीच्या मागावरती होते। संपूर्ण बातमी आपण पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर नवी मुंबईत 3 दिवसांपूर्वी यशस्वी शिंदे या 20 वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती। यशस्वी गुरुवारपासून बेपत्ता होती। त्यानंतर शुक्रवारी रात्री तिचा मृतदेह उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या निर्जन रस्त्यावरती आढळून आला। यशस्वीचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला। दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने यशस्वीची हत्या केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात आता मोठी अपडेट आली आहे। दाऊद शेख याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले। गेल्या 3 दिवसांपासून पोलीस आरोपीच्या मागावरती होते। दाऊद शेख याला कर्नाटकमधून ताब्यात घेण्यात आले। कर्नाटकच्या शहापूर जिल्ह्यातल्या गुलबर्गा इथून दाऊद शेखला ताब्यात घेण्यात आले। नवी मुंबई पोलीस आता दाऊद शेखला घेऊन नवी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। गेल्या 3 दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांकडून या हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू होता, मात्र तो पोलिसांना चकवा देत राहिला। अखेर त्याला ताब्यात घेण्यात आले। त्याला आता कर्नाटकमधून नवी मुंबईत आणलं जात आहे। दाऊद शेखच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। नराधम दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून उरण इथं ड्रायव्हरचं काम करत होता। इथंच त्याची ओळख मयत यशस्वीशी झाली। पोलिसांच्या माहितीनुसार याच मुलीच्या संदर्भात त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि त्यातच त्याला तुरुंगातही जावं लागलं होतं।